राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव, लासलगावचे उपबाजारावर विंचूर, पिंपळगाव, बसवंत, सोलापूर तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक 1 डिसेंबर 2025चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून. लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये 510 वाहनांमधून कांद्याची आवक आली होती. यामध्ये लाल कांद्याचे 126 वाहन होते, तर उन्हाळी कांद्याच्या 384 वाहनांमधून कांद्याची आवक आज लासलगाव येथे दाखल झाली होती. लाल कांदा 400 रुपयापासून 4,301 रुपये क्विंटलपर्यंत विकला, तर सरासरी लाल कांदा 2,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे. उन्हाळी कांदा 500 रुपयापासून 1,701 रुपये क्विंटलपर्यंत विकला, तर सरासरी उन्हाळी कांदा 1,151 रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे विकलेला आहे. मित्रांनो, लासलगाव येथे कांद्याचे भाव आज मागील बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर पाहण्यास मिळत आहेत. तर इकडे विंचूर येथे पहिल्या सत्रामध्ये 319 वाहनांमधून कांद्याची आवक आली होती. 400 रुपयापासून 1,441 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. सरासरी कांदे 1,000 रुपये क्विंटलपर्यंत आज विंचूर येथे विकले आहेत. विंचूर येथे कांद्याचे भाव जवळपास मागील बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर दिसत आहेत. तर इकडे पिंपळगाव, बसवंत येथे पहिल्या सत्रामध्ये उन्हाळी कांद्याचे 343 वाहन, तर लाल कांद्याचे 185 वाहनांची आवक ही आलेली होती. उन्हाळी कांदा 700 रुपयापासून 2,501 रुपये क्विंटलपर्यंत विकला, सरासरी 1,150 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डी 300 रुपयापासून 751 रुपये क्विंटलपर्यंत विकली, सरासरी 600 रुपये क्विंटलपर्यंत विकली. लाल कांदा 900 रुपयापासून 4,451 रुपये क्विंटलपर्यंत विकला, सरासरी 2,200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डी 300 रुपयापासून 1,300 रुपये क्विंटलपर्यंत विकली, सरासरी 850 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर मित्रांनो, पिंपळगाव, बसवंत इथे आज उन्हाळी तसे नवीन कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये थोडेसे आज कमी झालेले आहेत. तर इकडे सोलापूर येथे 180 प्लस कांदा गाड्यांची आवक होती. यामध्ये जुन्या कांद्याचे 140 गाड्याची आवक होती. जुने कांदे सुपर क्वालिटीचे 1,900 ते 2,100 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मोठे साईज कांदे 1,600 ते 1,800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम कांदा 1,300 ते 1,500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिनी मिडियम कांदा 1,000 ते 1,200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टा 700 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 400 ते 600 रुपये क्विंटलपर्यंत विकली. चिंगडी 200 ते 300 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सरासरी कांदे 600 रुपयापासून 1,500 रुपये क्विंटलपर्यंत जुने कांदे आज सोलापूर येथे विकले आहे. तर नवीन कांद्याची 35 गाड्याची आवक आली होती. सुपर क्वालिटी नवीन कांदे 2,200 2,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मोठे साईज कांदे 1,900 2,100 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम कांदे 1,500 ते 1,800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिनी मिडियम कांदे 1,100 ते 1,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टा 600 रुपयापासून 1,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 200 ते 500 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सरासरी कांदा 500 रुपयापासून 1,900 रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदा आज सोलापूर येथे विकला आहे. तर पांढऱ्या कांद्याची 5 गाड्याची आवक होती. तो 800 रुपयापासून 2,500 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेला आहे. मित्रांनो, सोलापूर येथे कांद्याचे भाव जवळपास मागील बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर दिसून येत आहेत. तर इकडे हैदराबाद येथे आज 115 गाड्यांची आवक होती. एकदम लॉट 2,200 2,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. बिग बेस्ट कांदे 1,800 2,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. बिग साईज कांदे 1,700 ते 1,800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम कांदा 1,400 ते 1,500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर कर्नाटकाच्या नवीन कांद्याचे भाव 100 रुपयापासून 1,800 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे निघालेले आहेत. मित्रांनो, मागील बाजाराच्या तुलनेमध्ये हैदराबाद येथे कांद्याचे बाजारभाव आज स्थिर दिसून येत आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.